मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढलाय। मुसळधार पावसामुळे पूर पाणी तुंबण्याच्या घटना घडतायत। पावसाचा जोर पुढील 5 दिवस कायम राहणार आहे आणि हवामान खात्याने पुढील 5 दिवस मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। सोमवारी पावसाने दिवसभर मुंबईला चांगलंच झोडपून काढलं। या पावसामुळे बऱ्याच परिसरातील सखल भागात पाणी तुंबलं असून रस्ते वाहतुकीला फटका बसलाय। परिणामी महाराष्ट्रातील अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत। तसंच उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला। ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात पावसानं दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या ठाणेकरांना दिलासा मिळालाय। जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 35.6 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे। कोयना धरण क्षेत्रामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। मुसळधार पावसामुळे कोयना धरणात 1.7 टीएमसी पाण्याची वाढ झाली असून कोयना धरणात प्रतिसेकंद 12,538 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। तर दिवसभरात कोयना धरण क्षेत्रामध्ये 95 मिलीमीटर आणि महाबळेश्वरमध्ये 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कोल्हापूरच्या राधानगरीत मुसळधार पावसामुळे मौजे चौक गावातील पूल वाहून गेलाय। मौजे चौकातील पूल वाहून गेल्यानं पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराला पावसानं झोडपून काढलंय। पावसामुळे कोयना नगर तोरणे रस्त्यावर दरड कोसळली तर कोयना नगर जवळ एसटी नाल्यात अडकल्यामुळे 8 प्रवासी जखमी झालेत। दरम्यान कराड चिपळूण मार्गावर देखील पाणी आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातील 2 नद्यांनी इशारा पातळी गाठलेली आहे। नागोठणे शहराजवळील आंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे नागोठणे शहराला जोडणारा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। मुंबई गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दैना उडाली आहे। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे नाका परिसरातील अंडरपास पाण्याखाली गेलेत। 7 ते 8 फूट उंच असलेले अंडरपास पूर्णपणे पाण्यानं भरलेले आहेत आणि त्यामुळे अंडरपासला लागून असलेला महामार्ग देखील खचलाय। मुंबई गोवा महामार्गावरील कळमणी येथील रस्ता खचलाय। वाळंजवाडीतील ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्याला तडे जाऊन रस्ता खचू लागलाय आणि त्यामुळे मुंबईकडून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीला धोका निर्माण झालाय। संगमेश्वर तालुक्यातील मागजन बाजारपेठेतील पाणी 1.5 ते 2.25 फुटानं वाढलं। सद्यस्थितीमध्ये बाजारपेठेत 5.5 ते 6 फूट पाणी असून व्यापाऱ्यांचं सर्व सामान दुकानांमध्ये अडकलं तर गड नदीचं पाणी बाजारपेठेत शिरल्यानं व्यापारी हवालदिल झाले। संगमेश्वरच्या धामणीतील एका घरात कमरे एवढं पाणी साचलं आणि त्यामुळे घरातील 4 ते 5 लोक आणि 2 लहान मुलं अडकली होती। दरम्यान ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढलं। ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीनं सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्री पूल इथे दरड कोसळल्यामुळे महामार्ग बंद झाला। दरड कोसळून महामार्ग बंद होण्याची ही 3री वेळ आहे। दरम्यान येथील जमिनीला तडे गेल्यानं 3 घरांना धोका निर्माण झाला। सांगलीमध्ये 2 दिवसात मुसळधार पाऊस बरसल्यामुळे तासगावमधील येरळा नदीच्या पातळीत वाढ झालेली आहे आणि त्यामुळे तांदळे वस्तीवरील पूल हा पाण्याखाली गेलाय। हा पूल पार करताना मेंढरांचा कळप नदीमध्ये वाहून गेला। मेंढरांना वाचवताना मेंढपाळ देखील नदीत वाहून गेला। अखेर स्थानिकांच्या मदतीमुळे मेंढरू आणि मेंढपाळाला वाचवण्यात यश आलं। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे। दरम्यान डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे परशुराम घाटातील गॅबियन वॉल ढासळण्याची भीती व्यक्त होते। संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे जमीन खचली। धामणी गोळवलीतील डोंगर भाग खचल्यामुळे डोंगराखाली असलेली विहीर मातीमुळे भरली तर डोंगराखाली असलेल्या पोफळीच्या बागेचं मोठं नुकसान झालं। रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून रायगड जिल्ह्यातल्या नद्या तुडुंब भरून वाहत आहेत आणि त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। हिंगोली शहरासह परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून दडी विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावली आणि त्यामुळे आता पेरण्यांना गती मिळणार आहे। मुंबईच्या उपनगरात जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे बोरिवली पश्चिममधील शिंपोली परिसरात झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या। अंबरनाथच्या ग्रामीण भागातील चामटोली परिसरात नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। ज्या ठिकाणी महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली होती त्याच भागांमध्ये उल्हास नदीच्या उपनद्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे। मुसळधार पावसानंतर कल्याण शीळ मार्ग पाण्याखाली गेलाय। रस्त्याला नद्यांचं स्वरूप आल्यानं अनेक कार पाण्यात तरंगताना दिसल्या त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला। रत्नागिरी चिपळूणहून कराडकडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। कराड चिपळूण मार्गावरील वाजेगाव जवळील पुलाचा भराव वाहून गेलाय आणि त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली।
जोरदार पावसामुळे पुणे अहिल्यानगर महामार्गावर तुळापूर फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। यामुळे वाहनधारकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतो। शहापूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली। यावेळी घरावर झाड कोसळल्याने घराचं मोठं नुकसान झालंय। यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी सुरू करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी साहित्याचं वाटप करण्यात आलंय। नैसर्गिक आपत्ती आणि पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे। ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे बुधवारी 18 जून 2025 रोजी सकाळी 9 ते गुरुवार सकाळी 19 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। त्या काळात ठाण्याच्या काही भागात 12 तास पाणीपुरवठा बंद असेल। अंधेरी पश्चिम परिसरात येत्या गुरुवारी तब्बल 11 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। गोखले पुलाखालील वांद्रे जलवाहिनीवरील दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे। जळगावच्या नांदगावात झालेल्या वादळी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं। नांदगावात 4 एकर क्षेत्रावरील केळीची बाग उद्ध्वस्त झाली। यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी आता खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित करता येणार आहेत, जेणेकरून सामान्यांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येणार। भारताच्या शहरी आणि ग्रामीण भागात तरुण वर्ग तसंच महिलांच्या बेरोजगारीच्या दरात वाढ झालेली आहे। शहरी तसंच ग्रामीण भागात 15 ते 29 वर्ष वयोगटात बेरोजगारीच्या दरातील वाढ ही 17% गेली आहे। केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने बेरोजगारीच्या दराची ताजी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून प्रभाग रचना केली जाणार आहे आणि त्याचवेळी कोणत्या पक्षाला कोणत्या माननीयांना ही प्रभाग रचना सोयीस्कर होणार अशी ही चर्चा रंगलेली आहे। आयुक्त नवल किशोर राम यांनी अशा चर्चांना मी थारा देत नाही, शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच प्रभाग रचना होईल, यात राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही अशी स्पष्टोक्ती दिलेली आहे। पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज डेअरीनं दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। संघाच्या वाहतूक आणि इतर खर्चात वाढ झाल्यानं दूध विक्री दर वाढवणं क्रमप्राप्त झाल्यानं संघानं मध्यरात्रीपासून वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश कक्षाने घेतलेल्या MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। राज्यातील जवळपास 4,22,663 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर तब्बल 22 विद्यार्थ्यांना 100% मिळालेले आहेत। वर्षानुवर्ष संक्रमण शिबिरात दिवस काढणाऱ्या मास्टर लिस्टवरील रहिवाशांना हक्काचं घर मिळावं यासाठी म्हाडानं वर्षभरात 2 कार्यक्रम घेत जवळपास 263 पात्र लोकांना देकार पत्र दिलेलं आहे, पण त्यापैकी केवळ 67 जणांनाच घराचा ताबा दिलाय। उर्वरित लोकांपैकी जवळपास 30 जणांनी अद्याप स्वीकृती पत्र दिलं नाही। गेल्या आठवड्यात झालेल्या ड्रीमलाइनर अपघातानंतर एअर इंडियानं आपल्या ताफ्यातील 22 बोईंग 787 विमानं यांची विशेष तपासणी पूर्ण केलेली आहे, तर एअर इंडियाच्या ताफ्यात एकूण 33 ड्रीमलाइनर विमानं आहेत। श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या 21 जून रोजी पुण्यामध्ये मुक्कामी आहेत आणि याच दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जाणार आहे आणि त्यामुळे राज्य सरकारच्या पुढाकारानं पुण्यामध्ये वारकरी भक्तियोग उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादींनी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरावर पुन्हा लक्ष केंद्रित केलंय। शरद पवार आणि अजित पवार यांचं स्वतंत्र मेळावे आज होणार असून त्याद्वारे दोन्ही राष्ट्रवादी शक्ती प्रदर्शन करणार आहेत। मुसळधार पावसाचा फटका विमानांना देखील बसलाय। पाऊस आणि ढगांमुळे दृश्यमानता कमी झाल्यानं काही विमानांची उड्डाणं विलंबानं झाली आहेत। मुंबईच्या हवेत झालेल्या बदलानंतर एअर इंडिया, इंडिगो इत्यादी कंपन्यांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। केंद्र सरकारनं 16व्या जनगणनेसाठी सोमवारी अधिसूचना जारी केली आहे। यामध्ये जातनिहाय जनगणनेचा देखील समावेश आहे। ही जनगणना 2026-27 मध्ये होणार असून त्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। नाव, लिंग, वय, जन्मतारीख, वैवाहिक स्थिती किंवा 36 प्रकारचे प्रश्न नागरिकांना विचारले जाणार आहेत। पीओपी गणेश मूर्तींवरील उच्च न्यायालयानं उठवलेल्या बंदीमुळे गणेश मूर्तिकारांमध्ये पुन्हा उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पालिकेनं आतापर्यंत 581हून अधिक गणेश मूर्तिकारांना मंडप परवानगी दिली असून त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, मात्र तरीही मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरण क्षेत्रात अद्यापही पावसानं जोर धरलेला नाहीये। त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 8.60% पाणीसाठा शिल्लक आहे।
वर्सोवा घाटकोपर मेट्रो एक मार्गिकेवर आता घाटकोपर ते अंधेरी शटल सेवा बंद करून त्याऐवजी संपूर्ण मार्गावर गाडी चालवण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडनं घेतलेला आहे। सोमवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे, त्यामुळे आता मेट्रोच्या फेऱ्या देखील वाढलेल्या आहेत। सुधाकर बडगुसर आणि बबन घोलप यांच्यासह 15हून अधिक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्या जोरदार शक्तीप्रदर्शन करत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला पनवती लागली आहे अशी घणाघाती टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। विद्यमान 68 नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेलेत, त्यामुळे 68 ठिकाणी आधी माणसं शोधा असा टोला देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। विमान दुर्घटनेवरून संजय राऊत यांनी केलेल्या पनवती टीकेवरून चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं। मालेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दरम्यान प्रचार सभेनंतर ताफ्यातील एक वाहन बंद पडल्याची घटना घडली आहे। भरत गोगावले यांनी केलेलं भाष्य योग्य असल्याचं वक्तव्य आमदार महेंद्र दळवी यांनी केलंय, तर गोगावले यांच्या वक्तव्यावर आम्ही ठाम आहोत असं म्हणत त्यांनी गोगावले यांची बाजू घेतली। आता एक सविस्तर बातमी। संजय राऊतांनी पनवती असा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेल्या गळतीच्या मुद्द्यावरून टीका करत चंद्रकांत पाटलांनी राऊतांवर जोरदार पलटवार केलाय। पाहूयात। महाराष्ट्रामध्ये हे नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली, त्याच्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही। पनवती सरकार सातत्यानं अपघात, घातपात, दहशतवादी हल्ले सुरू आहेत। 33 प्रकारच्या स्वातंत्र्यानंतरच्या घटना तुम्हीच लिहिल्या, म्हणजे बाबा गेल्यापासून ते संजय गांधी गेल्यापासून ते माधवराव सिंधिया गेल्यापासून तुम्हीच लिहिल्या ना। मग त्यावेळेला काही पनवती लागली होती का? पनवती संजय राऊतना लागलेली आहे आणि पनवती त्यांच्या पक्षाला लागलेली आहे। 68 नगरसेवक कालपर्यंत सिटिंग उद्धवजींचे एकनाथ शिंदेकडे गेले। 68 ठिकाणी माणसं शोधा आधी। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला 11 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि हा 11 वर्षांचा काळ म्हणजे विकसित भारताचा अमृतकाळ, सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची ही 11 वर्ष अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं। वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या वसईतील माणिकपूर येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। इतक्या वर्षांमध्ये जी खंत आमची होती लोकसभेत तर कमळ फुलायचं, पण विधानसभेतलं कमळ तिकडेच राहायचं। मात्र या निवडणुकीत वसईमधून दोन्ही ठिकाणी कमळ फुललं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार स्नेहा दुबे पंडित यांचं कौतुक केलं।